नाव सांगू काय नाव सांगू माझं माजी सैनिक नामदेव गणपत मुक्काम पोस्ट मला जमीन सैनिक कायद्यावर प्रधानमंत्री दिवंगत इंदिरा गांधी यांनी 31/8/1973 रोजी सैनिकची जमीन वाटप केली. त्याच्यावर मी कब्जे घेतला. माझ्या वडिलांनी मी नोकरीवर असताना आर्मीमध्ये नोकरीवर असताना माझ्या गैरहजेरीमध्ये वडिलांनी कब्जा घेतला. त्या जमिनीमध्ये मी घर बांधले, झाडं लावली आणि पोटदारी गेलेली त्या पोटदारीचं काम व्हेरिफिकेशन मडेवडगाव भाग क्रमांक 2 अंतर्गत येते. गोड डावा कालवा मडेवडगाव यांनी ठेकेदाराला ठेका दिला होता माती कामाचा. तर त्या माती कामाच्या याच्यावर त्या DCBवर गावचे सरपंच तात्कालिक 2009 माझ्या आमदाराचा सन्मानित पुतण्या महेश विठ्ठलराव नागवडे त्यांचे वडील पंचायत समिती सदस्य श्रीगोंदा यांच्या दहशतीखाली त्यांनी येऊन JCBवर ताबा घेऊन झाडं पाडायला लावली आणि झाडं पाडल्यावर कोणा न विचारता कायद्याची आणि त्यांना परवानगी नाहीये ते झाडं नारळाची झाडं तोडायला पर्यावरण मंत्रालय किंवा वन खातं किंवा तहसीलदार यांची परवानगी नसताना झाडं तोडण्याची परवानगी त्या ठेकेदाराकडे नाहीये. महेश नागवडे सरपंच तात्कालिक 2009 यांनी त्याच्यावर कब्जा मिळवून झाडं काढून टाकले. त्यानंतर एक दिवस थांबून दुसऱ्या दिवशी 10/2/2009 रोजी घटना घडली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी थांबलो आणि 12/2/2009 रोजी मी तक्रारी अर्ज पत्रकार या गोष्टी आणि तहसीलदार साहेबांना अर्ज रूपी पाठवला. त्यानंतर तहसीलदार साहेबांनी पंचनामा करण्यासाठी मंडलाधिकारी कास्ती सर्कल रामदास काळे येते सर्कल रामदास काळे यांनी तलाठी PD मोरे यांनी मिळून तो पंचनामा रिक्सर हाय स्थळ परत केला. केल्यानंतर परत मी वन खात्याला अर्ज दिला. वन खात्याने येऊन पंचनामा केला. वन परिमंडळ श्रीगोंदा भवका यांनी सदर येऊन पंचनामा केला. झाडांचा स्थळप्रत केल्यानंतर याच्यावर आमदार शिवाजी बापू नागवडे दिवंगत यांच्या दबावाखाली सक्का पुतण्या महेश विठ्ठल नागवडे यांनी अशी धमकी दिली की काय होईल ते पाहू, मी माझ्या आमदाराचा पुतण्या आहे, काय करून करणार. तर तालुका सुद्धा ताब्यात आहे, माझ्या विकत घेतलेला आहे. मी तालुका विकत घेतलेला आहे, तो कुठायचा न्याय मिळून देणारच नाही. मी बोलतोय सत्यप्रत आहे, माझं पुरावे कागदपत्री. सदर घटना घडल्यानंतर पंचनामे आणि वन खात्याने दंड केल्यावर त्यांचा भरणा 4,500 रुपये भारतीय स्टेट बँकेत जमा केलेला आहे. त्याची पुरावे कागदपत्र मात्र आहेत, मंत्रालयात आहेत. महाराष्ट्र सरकार मंत्रालय मुंबई 32 पाठवलेले. शिवाय पत्रकारांनी पत्रकार परिषद घेऊन दैनिक लोकमत औरंगाबाद आरती कमांडर यांच्याकडे सुद्धा मी पत्रव्यवहार केला. समाजसेवक अण्णा हजारे यांच्याकडे मी पत्रव्यवहार केला. कलेक्टरला मी पत्रव्यवहार केला. वन पर्यावरण मंत्रालय बबनराव पाचपुते तत्कालीन त्यांनी सुद्धा अर्ज त्यांच्याकडे मी बातचीत केली, पण त्यांनी सुद्धा काही राजकारणामुळे
जवळचे माणसं माझ्या आमदारच्या पुतण्या, त्यामुळे त्यांनी त्याची दखल घेतली नाही, केस दाबून टाकली. ते म्हणजे तुम्ही काही केलं तर काही होणार नाही, माझी सैनिक असू नाही तर सैनिक असू, आम्ही त्यांना फोडून काढू, अशा भाषेत बोलले. ते काय म्हणणं आहे तुला? तर एवढं करून कोर्टात केस दाखल केलेली आहे 2009 मध्ये, आणि केस स्टंट झाली 2014 पासून. केसीचा नंबर SC 276/2014. केस सुरुवात झाली स्टंट. तरी वेळोवेळी ॲडव्होकेट संभाजी बोर्डे यांनी केस चालवली. नंतर त्यांना काही पाणी प्यायला, त्यांनी राजकीय लोकांनी काही पाणी पाजलं संभाजी बोर्डेला, ॲडव्होकेट संभाजी बोर्डे. त्याच्यानंतर केस त्यांच्याकडून काढून घेतली. पुढं त्यांनी ढवळाढवळी केली. ते म्हणले आता तुम्ही तुमच्या पातळीवर लढा, आता आमच्याकडून काही होणार नाही, सबब सांगितलं इंडियन ॲडव्होकेट संभाजी बोर्डे. त्यांची मुलगी आणि जावई सुद्धा आहे, आणि माझ्या केस काढून घेतल्यावर मी त्यांच्या जावयाचंच नाव येते माझ्या केसीच्या हेरिंगला वर. म्हणजे कोण हँडल करतोय तो त्यांचा जावई वकील, त्याचंच नाव येते. म्हणजे याचा अर्थ आहे किती खरं आणि खोटं ते पाहून घ्या. ओके.